सर्वांना जय जिनेंद्र जय कालिका. थोडासा उद्घाटनाला उशीर झालेला आहे. पहिल्यांदा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून कर्नाटकातून आलेल्या सर्व वधू वर पालक या सर्वांचं मी या मेळाव्याच्या ठिकाणी आपलं पहिल्यांदा स्वागत करतो. त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असलेले या संस्थेचे संस्थापक पोपटरावजी डोरले, आपले नूतन अध्यक्ष अण्णा कासार, त्याचबरोबर अखिल भारतीय सर्व कार्यकर्ते, सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाचे आपले धडाडीचे अध्यक्ष शरदरावजी भांडेकर, त्याचबरोबर बाळासाहेब कुळपकर भैरवनाथ मल्टीस्टेट व तिथे शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष व आपल्या समाजाचे कार्यकर्ते, त्याचबरोबर महेश कोकीळ प्रसिद्ध उद्योजक सातारा, राहुलजी कुळपकर कामगार नेते, प्रकाशजी मांगले, महावीरजी दुरुकर, अजितजी मोहिरे, आमच्या मागावर बसलेल्या सर्व भगिनी, सगळ्यांची नावं घेत नाही. सांगलीतील जैन कासार समाजाचे सर्व प्रतिनिधी आणि सन्मती महिला मंडळ या सर्वांच्या वतीनं मी आपलं स्वागत करतो. गेल्या 10 वर्षापूर्वी या आम्ही सांगलीतली जर आपल्याला घटना सांगायची असेल, 15-20 वर्षापूर्वी सांगलीत समाजाचं काम ठप्प झालेलं की आम्ही सगळ्यांनी मिळून पुन्हा हा झोपलेला हत्ती उभा केला आणि त्याचं रूप आता आपण बघतोय. समाजातल्या सर्व तरुण मंडळींना एकत्र घेऊन, सगळ्या जुन्या लोकांना एकत्र घेऊन आम्ही काम सुरू केलं. समाजातले अर्धयू मामा गाडे आणि जुन्या लोकांच्यातले उपस्थित असलेले आपले सुभाषराव दगडे, सांगलीतल्या प्रत्येक घरामध्ये सायकल घेऊन फिरायचे आणि सायकल घेऊन फिरून त्यावेळेला त्यांनी सांगलीतल्या घराची नोंद केली होती. त्यावेळेला जवळजवळ 89 घरं सांगलीमध्ये होती. माझे वडील, कैलासवासी बाबूराव गाडे, अशा सगळ्याच माणसांनी त्यावेळेला खपून हा सांगलीतला कासार समाजाचा गाडा टिकवायचा प्रयत्न केला. दुर्दैवाने या सगळ्यांच्या नंतर नवीन पिढीमध्ये थोडासा वेळ गेला, पण सर्व आम्ही आता अभिमानानं सांगू शकतो की गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही या सांगलीतल्या कासार समाजाची अतिशय चांगली प्रगती केलेली आहे. मामागाड्यांचं त्यावेळेला स्वप्न होतं की सांगलीत एखादा वधूवर मेळावा घ्यावा. मागच्या वर्षी मुद्दाम त्या आमच्या जुन्या कार्यकर्त्यांचं स्मरण म्हणून आम्ही मोफत मेळावा घेतला होता. 1ही रुपया घेतलेला नव्हता. अपेक्षित संख्या 500 होती, पण मागच्या वर्षी जवळजवळ 1150 लोकांनी त्या मेळाव्याला प्रतिसाद दिला आणि अतिशय सुंदर मेळावा. महाराष्ट्रामध्ये एकमेव मेळावा आमचा असा झाला की तो फ्री होता. सगळ्या गोष्टींना फ्री होता. नाव नोंदणी फ्री होती. आलेल्या सगळ्या लोकांसाठी तो सगळा मेळावा फ्री केला होता. पण आपल्यासारख्या सगळ्या शून्य पालकांनी, शून्य लोकांनी आम्हाला सूचना दिल्या. त्यावेळेचा आमचा हाल बघितलं आणि सगळ्यांनी बाळासाहेब स्टेजवर त्या दिवशी मला म्हटले की तुम्ही मोफत का केलं म्हणजे. आणि मग यावर्षी म्हटलं आम्ही काय नाही, फुला फुलाची पाकळी आपल्या समाजालाच मदत होईल म्हणून काही रक्कम ठेवली. त्यालाही भरभरून प्रतिसाद दिला आणि अतिशय सुंदर चांगलं मासिक, त्या मासिकामध्ये अतिशय सुंदर चांगले विचार असे मांडले आणि एक सुंदर मासिक तुमच्या समोर आज आत्ता इथं विमोचन झाल्यानंतर बाहेर काउंटरवर त्याचं देणगी मूल्य 500 रुपये आहे. ते मोफत मिळणार नाही आहे याची सगळ्यांना कल्पना देते. मित्रांनो, या समाज अधिवेशनामधून
सांगली जिल्हा कासार समाजानं एक आदर्श महाराष्ट्रात घडून दिला आणि त्याचा आम्हाला गर्व आहे. अभिमानानं आम्ही सांगतो. आज 3 दिग्गज आम्ही एका व्यासपीठावर आणले. शरद भाऊ, अण्णा, बाळासाहेब काका, आपल्या पटऱ्या जरी वेगवेगळ्या असल्या, वेगवेगळ्या पटरीवरून रुळावरून जरी आपली गाडी जात असली तर आपल्या सगळ्यांचं स्टेशन एकच आहे, कासार समाजाची उन्नती. भले आपल्या स्टेशनवर एखाद्याची पॅसेंजर गाडी असेल, एखाद्याची एक्सप्रेस गाडी असेल, एखाद्या स्टेशनवर थांबत नसेल, ज्या स्टेशनवर तुमची गाडी थांबणार नाही आहे तिथं जैन कासारची गाडी थांबेल. ज्या स्टेशनवर जैन कासार समाजाची गाडी थांबणार आहे तिथं तुमची गाडी थांबेल. पण सगळ्या कासार समाजाची उन्नती हे आपलं एकमेव ध्येय आहे आणि तेच ध्येय सर्वांनी ठेवावं अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. आपण कुठेही 2 नाही आहे. अखिल भारतामध्ये 2% असणारा जैन समाज कासार समाजाचा उल्लेख करायला गेला तर 0.5% आहे. 0.5% जर आपण 500 लोक भांडत बसलो आणि जर त्याचं आपलं विघटन होत राहिलं तर आपली एकी आपल्या जे स्वप्नामध्ये आहे, अण्णा तुमच्या ज्या स्वप्नामध्ये आहे, अण्णा खरंच दान चिंतामणी म्हणतो अण्णा, शक्य आहे का मला सांगा? एखादा माणूस काल माझ्या समोर बसल्यानंतर व्यासपीठावर सहज बोलले ते सागर यावर्षी मी 22 लाख रुपये दिले समाजाला. माझं टार्गेट 40 लाख रुपये पण त्यांनी सांगितलं. सहज बोलत होते, काही चेहऱ्यावर गंध नाही, लवलच नाही, काय नाही. एक खंत व्यक्त केली, अरे म्हटले आज हे पैसे मी दान दिले, माझ्या पत्नीला फक्त समोर घ्यायचं विसरलो म्हटले. किती समोर बसलेली आमची भगिनी आई पाहता म्हणतो आम्ही तिला, किती शांत. कुठलाही आपण इतके पैसे दान करतोय, दरवर्षी आपण इतके पैसे दान करतोय, कुठलाही लवलच नाही. किती हा साधेपणा आहे मित्रांनो. हा साधेपणा आपल्या जैन समाजाचं नाव निश्चितपणे मोठं केल्याशिवाय राहणार नाही. अण्णा तुम्हा दोघांचं हे जे योगदान आहे ते आमच्यासारख्या तरुण पिढीला या समाजाकडे आकर्षणानं ठरेल. समाजामध्ये आता जी पोकळी निर्माण झालेली आहे, शरदराव ते ही गोष्ट माहितीच आहे. शरदराव तर पायाला भिंगरी बांधल्यासारखी आहे. आज चांद्यापासून बांध्यापर्यंत फिरत असतात. त्या माणसाबद्दल तर काय सांगावं, या माणसात तर सगळं आयुष्य आपलं समाजासाठी वाहून घेतलं काय असं वाटते. व्हॉट्सअप उघडला शरदराव आज कुठं परभणीत, आज व्हॉट्सअप उघडला शरदराव कुठं कोकणात, आज व्हॉट्सअप उघडला शरदराव कुठं ठाण्यात. अरे या माणसाला घरदार आहे की नाही, का समाज म्हणजेच घर. खरोखरच तुम्ही व्यासपीठावर बसलेली दोन्ही माणसं अण्णा आणि शरदराव, तुम्ही या समाजासाठी लाभलेली देणगी आहात. देणगी त्याचबरोबर असं बोलणार आहे मी, सगळं आहे माझ्या दिलेलं आहे, काळजी करू नका. आपल्या भागात तिसरं रत्न आहे बाळासाहेब गोळकर. आम्ही अगदी त्यांना लाडानं आप्पा म्हणतो आणि मला त्यांचं नाव सुद्धा लक्षात राहत नाही, काय त्यांना आप्पा म्हणून सांगतात. केवढं मोठं काम आहे. फलटण सारख्या ठिकाणी एखाद्या ग्रामीण भागामध्ये भैरवनाथ मल्टीस्टेट सारखी 1100 कोटीची संस्था, मल्टीस्टेट, PG पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत स्वतःच कॉलेज. काल साळवीसवर आहेत काय, काल अल्पसंख्याकांचा आपले नोंदणी करायचा असा विषय चाललेला आणि त्या अल्पसंख्याक संघटनेमध्ये आम्ही नोंदणी करायची म्हटलं आणि आमच्या 2 संस्था आहेत काय, आता आम्ही 9 संस्थांची नोंदणी केली आहे. त्याचं 2 आता रद्द झाल्यानंतर दळकरांनी काल आपल्याला अहवाल सांगितला. पण आप्पा ऑलरेडी गेली 20 वर्ष 25 वर्ष एखाद्या ग्रामीण भागामध्ये एवढी मोठी संस्था चालवतात, समाजासाठी काम करतात. सहज मी फोन केला परवा आप्पांना, आप्पा म्हटलं मेळावा येतोय, पुढचा माझा शब्द अजून जायच्या आप्पांचा उलटा, माझी देणगी किती देऊ, माझ्या संस्थेची जाहिरात किती देऊ सांगा. अशी सगळी माणसं या व्यासपीठावर आहेत. समाजात आता जमलेल्या
तरुण तरुणीने आदर्श काय घ्यावा. आमच्या मोंटेरी मॅडमांनी त्यांनी आता मगाशी आपल्या सर्वांनी इथं अतिशय चांगलं एक या समाजाचं उद्बोधन करण्यासाठी आमची यंग ब्रिगेड इथं आमच्या वेळापूर साहेबांची मुलगी आहे, तिनं काही विषय तुमच्या समोर ठेवले. मित्रांनो, हे विषय खरोखर या हॉलमध्ये घेऊन इथून बाहेर जाताना सोडून जायचे आहेत का, हा विचार इथं बसलेल्या प्रत्येक पालकाने करावा. व्यासपीठावर बसलेली माणसं आहेत, आत्ताच्या मुलांच्या अपेक्षा ज्या वाढलेल्या आहेत, मुला-मुलींच्या अपेक्षा ज्या वाढलेल्या आहेत. अक्षरशः गोविंद भाऊ, गेली 2 वर्ष आम्ही मेळावा करतोय. मेळाव्यामध्ये मागच्या वर्षी मुलांची संख्या बघितली, मुलींची संख्या बघितली. मुलांची संख्या 70% होती, मुलींची 30% होती. आज सुद्धा इथं आलेल्या मुलींची संख्या 35% आहे, मुलांची संख्या 65% आहे. याला कारणीभूत आपण पालक आहोत का? आपल्या घरात मला कष्ट मिळाले हे मी सांगायच्या बापाला नव्हे, घरातल्या आईला सांगायचं. मला जे राबायला लागलं ते माझ्या मुलीला राबायला लागू नये, ही तुमची चुकीची समजून पहिला खून मारा. नाव सांगत नाही, उदाहरण सांगत नाही. शरद भाऊ, लव जिहादची सांगली जिल्ह्यामध्ये 2 प्रकरणं घडली. एक जैन समाजातली मुलगी होती, एक जैन काचा समाजातली मुलगी होती. माझ्याकडे सगळी नोंद आहे. ते सगळं हाडून पाडणारं काम मी केलेलं आहे. दोन्ही मुस्लिम मुलं होती. याचा विचार आईनं करावा. आई वडील आज आपल्या व्यवसायामध्ये इतके गुंतलेले आहेत की मुलगी मोबाईलवर काय करत असती दिवसभर, संध्याकाळी 11:30 वाजता मोबाईल डोक्यावर चादर असते, आतमध्ये मोबाईल असतो. कधीतरी तपासा. आणि ही तिकडं जाण्याआधीच तिला सावरा. अशी भगिनीने आपल्याला सांगितलं की वय ओलांडायला लागलेली आहे, त्यातनं असंख्य प्रश्न निर्माण व्हायला. याच्यासाठी आपण जबाबदार आहोत. व्यासपीठावर सगळे जे बसलेले आहेत की नाही दिग्गज, त्या इथं भगिनी आहेत. अण्णा कासारांचा उल्लेख केला. ज्या वेळेला अण्णा कासारांच्या घरात आल्या, पोपटरावची मिसेस जेव्हा पोपटरावच्या घरात आली, माझी मिसेस जेव्हा माझ्या घरात आली, शरदरावची मिसेस जेव्हा शरदरावच्या घरात आली, बाळासाहेब मोहोळकरांची मिसेस जेव्हा बाळासाहेब मोहोळकरांच्या घरात आली, त्यावेळेला हे सगळे शून्यच होते. या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या लोकांनी शून्यातलं विश्व निर्माण केलंय. ही भावना जर बायकांच्या मध्ये नसेल, ही भावना जर मुलींच्या मध्ये नसेल, तर तुमचा संसार कसा टिकेल? मी माझ्या नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील आणि एक गोष्टी मला साध्य करायच्या आहेत. एका क्लिकवर जे आता सगळं मिळतंय, तसा एका क्लिकवर गाडी, बंगला, घर असणारा नवरा मिळणारा नाही आहे. ही जर अपेक्षा आपण सोडली तर समाजाचं भलं होईल. एकीकडे आज आम्ही जाती जनगणनेमध्ये बघतोय, आम्ही सांगली जिल्ह्याचा सर्वे केला. हम दो हमारे दो 10 वर्षापूर्वी होता, हम दो हमारा 1 वर आलेला आहे. ध्यानात घ्या कुठं चाललेलो आहोत आपण. किमान आपल्या मुलांनी 2 मुलं तरी किमान उत्पन्न करावीत ही अपेक्षा प्रत्येक पालकाने ठेवा. मला आज आयटीतलं पॅकेज आहे, माझ्याकडे 40 लाख पगार आहे, 10 लाख पगार आहे, माझा इतकं व्यवसाय मोठा आहे, सगळा आहे, पण मला किटकिट नको आहे मुलांची. ही भावना तुम्हाला आम्हाला खड्ड्यात गाठल्या सुद्धा राहणार नाही. धूप में बाप और चूल्हे पे माँ जलती है, तब जाके कहीं जाकर औलाद पलती है. हे गुलजार साहेबांचं वाक्य प्रत्येकाने डोक्यात घ्यावं. या जास्त वेळ मी घेत नाही. बरेच समाज गुरु बोलणार आहेत. जे काही बोलायचं मला होतं ते तुम्हाला मी बोलून दाखवलेलं आहे. सर्वांना काही गैरसोयी झाल्यात की मी जिल्हा अध्यक्ष म्हणून मान्य करतो. काही पालक आता आलेले आहेत. चुकून काही पालकांचं पुस्तकामध्ये नाव लिहिण्याचं राहिलेलं आहे. मित्रांनो, तुमची या सभागृहामध्ये मी माफी मागतो. आम्ही प्रोफेशनल माणसं नाही आहोत. आम्ही हे सगळं करतोय हे सांगलीतल्या कासा समाजाला एक आर्थिक पाठबळ असावं. या समाजासाठी आपल्या समाजातले दानशूर व्यक्ती यांचं आता 2 महिन्यापूर्वी निधन झालं. सुकुमारजी कासार यांनी आपल्या समाजाला एक जागा दिलेली आहे. त्या जागेवर एखादं छोटं मंदिर, एखादं छोटं आपल्या
भागातल्या लोकांनी गरीब मुलांसाठी शैक्षणिक फुकट राहण्यासाठीचं वसतिगृह व्हावं ही आमची भावना आहे। यातनं जे काही पैसे उत्पन्न होतात हे आमचं पैसे मिळवण्याचं साधन नाही आहे। यातून समाजाचं काहीतरी भलं व्हावं, समाजासाठी थोडेफार पैसे राहावेत आणि त्यातून काहीतरी एखादं छोटं कार्य उभं राहावं याच्यासाठी आम्ही करतोय। त्यातनं एखादी गोष्ट चुकून राहिली असेल तर मी तुमची माफी मागतो। तुम्हाला पुढचं आमचं जे मासिक येत आहे महिन्याचं त्याच्यामध्ये नाव निश्चितपणे घातलं जाईल। जे आता नवीन नोंदणी ज्यांनी केलेली आहे त्यांचंही पुढच्या या मासिकामध्ये आम्ही नाव घालून देऊ एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। कालपासून हे सर्व लोक जे इथं उपस्थित राहिले अखिल भारतीय अधिवेशनासाठी आलेले त्यांचंही पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो। इथं जमलेल्या सर्वांचं स्वागत करतो, व्यासपीठावरील सर्व लोकांचं स्वागत करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र। स्वयंसेवक महिला सन्माननीय अतिथी व व्यासपीठासमोरील सन्माननीय बंधू भगिनींनो, खरं तर आज आपण जैन कासार समाजातर्फे सांगली समाजातर्फे जो वधूवर मेळावा आयोजित केला आहे त्या वधूवर मेळाव्याला मी माझ्यातर्फे व आमच्या सातारकर बांधवांतर्फे आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। खरं तर आपला समाज म्हणजे जैन कासार हिंदू कासार जो काय आहे, माझं मत आहे आचार आहार विहार किंवा जी संस्कृती आपली आहे त्याच्यावर आपण सर्वजण आपण जय जिनेंद्र म्हणतो। ज्या समाजानं सर्व इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे असा सुसंस्कृत समाज आहे आपला। मला एक सांगा, आपल्या व्यासपीठावर बसलेले किंवा आपल्याबद्दल जे पालकवर्ग 50 वर्षापूर्वी असा कधी मेळावा घ्यायची कधी मॅडम वेळ आली होती का आपल्यावर? हे मेळाव्याचं आपण 2000 सालापासूनचं पुढे आलं ही 50 वर्षापूर्वी प्रत्येकाच्या घरी आई वडील पालक होते। त्या सर्वांचे संसार किंवा त्या सर्वांची लग्न न सांगता चांगल्या पद्धतीनं होत होती। म्हणजे आज जरी मोबाईलच्या युगात आपण जवळ आलंय असं म्हणत असलो तरी पूर्वी 15 पैशाचं पोस्ट कार्ड पाठवून मुलांचे मुलींचे विवाह होत होते। तर आता मी फक्त आधुनिक युगातल्या पालकांना सांगू इच्छितो की दोघांनी 24 तास पैशाच्या मागं कामधंद्याच्या मागं न धावता आपल्या मुलांना घरात चांगले संस्कार दिले पाहिजे। मगाशी महिला मंडळाने सगळे वधू किंवा ह्या मेळाव्याविषयीचे सगळे प्रश्न मांडले, खूप चांगले प्रश्न मांडले, पण पालकांनी आत्ताच्या पालकांनी एक विचार करावा की आपल्या मुलांवर चांगले संस्कार दिले पाहिजे। मोबाईल हातात घेऊन आता सागर शेट्टींनी सांगितलं की मुलं मोबाईलवर काय करतात, म्हणजे एवढं आपण आधुनिकतेकडे जातोय, त्या आधुनिकतेकडे जाताना आपण आपले संस्कार कमी करतोय, आपली संस्कृती आपल्यापासून दूर जाते। मुलांचं किंवा मुलीचं आपण एक सगळ्यांनी आता सगळा समाज आपण मोबाईलच्या माध्यमातून एकत्र येतोय, तर आपण एक ठरवूया की निदान आपल्या समाजापुरतं तरी ठरवूया, म्हणजे त्याचं अनुकरण बाकीचे लोक करतील की लग्नाचं वय 25 ते 30 एवढंच असावं। जर 21व्या-22व्या वर्षी मुलं डिग्री घेऊन बाहेर पडत असतील तर 25-26 वर्षापर्यंत नक्कीच ती सेटल होऊ शकतात। आपण व्यापारात आहोत, उद्योगधंद्यात आहोत, नोकरीत आहोत किंवा IT सगळ्या क्षेत्रामध्ये आपली मुलं आहेत, मग आपण का 35 वयापर्यंत मुलाच्या लग्नाची वाट पाहतोय? तर पालकांनी विचार करा, पॅकेज किंवा स्टेटस या सगळ्यांच्या मागं न लागता एक 25-30 वय ठरवल्यानंतर मुलाच्या आईवडिलांनी मुलीच्या आईवडिलांनी आपल्या मुलांच्या पाठीमागं लागलं पाहिजे की बाबा चल तू आता वय 25 झालंय 27 झालंय, या काळात तुझा लग्नाचा विचार झाला पाहिजे आणि तो पालकांनी केला पाहिजे। तरच आत्ताचे जे गहन प्रश्न आहेत ते आपले विवाहाचे प्रश्न सुटू शकतील। तर सर्वांनी यावर विचार करावा आणि मुलांचं वय ठरवून त्याप्रमाणे सगळ्यांनी एकत्र येऊन आपण आज आपल्याला सगळे व्यासपीठावर विचार मांडणार आहेतच, पण आपण कुठंतरी एक चांगले नियमावली आखली पाहिजे आणि त्या नियमावलीनुसार जर आपण चालू तर नक्कीच इथून पुढे जास्त मेळावे न घेता आणि मेळाव्यातही आलेल्या वधूवरांना जे नियोजित वधूवर आहेत त्या सर्वांना मी सांगतो की तुम्ही विनाकारण अपेक्षांचं ओझं डोक्यावर घेऊ नका। गाडी बंगला स्टेटस पैसा या सगळ्या गोष्टी तुमचं लग्न झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला मिळवता येतात। आणि का तुम्ही एखाद्या मुलाला फ्लॅट घ्या म्हणून सांगताय तर त्याने त्याच्या आईवडिलाच्या पैशाने फ्लॅट घेतला नाही पाहिजे, त्याला लग्न झाल्यानंतर त्या मुलीने साथ दिली पाहिजे आणि दोघांनी साथीनं तो संसार उभा केला पाहिजे, तरच त्याच्यात तो आनंद मिळणार आहे। कारण इथं असणारे सगळे जे आता 50-55च्या वयातले लोक आहेत किंवा 70च्या आहेत हे सगळेजण शून्यातून वर आलेले, त्या सगळ्यांनी चांगले संसार केलेले आहेत। तर तुम्ही अतिशय म्हणजे खूप मोठ्या अपेक्षांचं ओझं घेऊन इथं उभं राहू नका आणि थोडीशी तडजोड
मुलीनं 2 पावलं मागं सरका, मुलांनी 2 पावलं मागं सरका आणि एकमेकांच्या हातात हात देऊन संसाराची गाडी चांगली चालवता येते हे सिद्ध करा, तरच या मेळाव्याचं फलित आपल्याला झालं असं वाटेल. एवढं बोलून मी थांबतो. या मेळाव्याचं आयोजन सर्वच मान्यवर नावं घेत नाही. बराचसा वेळ लागला आहे. आता पालक आणि जे खरे आजच्या मेळाव्यासाठी आलेले जे प्रमुख आहेत ते सगळे आलेले आहेत. त्यामुळे मी फक्त या कार्यक्रमासाठी मी माझ्या शुभेच्छा देतो आणि एकच फक्त सांगतो, मुलींच्या आईनी जरा व्यवस्थित समजावून सांगितलं पाहिजे. बरेचसे विषय हे सगळे झालेले आहेत. प्रत्येक विषय महिलांनी इथं मांडलेला आहे, त्यामुळं फार बोलण्यात काही अर्थ नाही. पण जर व्यवस्थित त्या मुलींना सांगितलं तर बऱ्यापैकी लग्न जुळायला काही हरकत नाही. बऱ्याच ठिकाणी आता मुलगी डॉक्टर असली की मला डॉक्टरच पाहिजे किंवा इंजिनियर असलं की मला इंजिनियरच पाहिजे. पुढच्या जोडीदाराची, चांगल्या जोडीदाराची अपेक्षा करायला काही हरकत नाही. मी तुम्हाला एक अनुभव म्हणून फक्त ह्यातला सांगतो की गेल्या 2-3 महिन्यापूर्वी मी 2 डॉक्टर मुलींची लग्न जमवली आणि ती लग्न जमवली त्यावेळी असाच एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये त्या 2 मुली आलेल्या होत्या, त्या डॉक्टर होत्या. त्यांना म्हणलं तुमची अपेक्षा काय? तर त्यांनी सांगितलं की डॉक्टर असावा, MD असावा, MBBS असावा. मी त्याला म्हटलं कशासाठी असायला पाहिजे? तुम्ही एक डॉक्टर झाला, तुम्हाला एक डॉक्टर व्हायची आवड होती, पुढच्या जोडीदाराने डॉक्टरच व्हायला पाहिजे असं काय आहे का? तो मुलगा कसा आहे त्याचं बाकी सगळं बघा तुम्ही. तो आयुष्यभर आपल्याला सांभाळेल का, व्यसनी आहे का, उत्पन्न त्याचं चांगलं आहे का, संस्कार चांगले आहेत का, हे बघा. आणि त्यानंतर त्या दोन्ही मुलींची लग्न मी जमवली. त्यामध्ये एक व्यापाऱ्याने दिली ज्यांचं रेडीमेडचं दुकान आहे आणि त्या व्यापाऱ्याने दिली. तो शिकलेला आहे, इंजिनियर आहे तो पण मुलगा, पण त्यांचं रेडीमेडचं दुकान आहे, त्याच्याकडे 10-12 सेल्समन आहे. अशा व्यापाऱ्याला ती डॉक्टर मुलगी दिली आणि दुसरी एक डॉक्टर मुलगी आहे ती इंजिनियरला दिली. अशी 2 लग्न जमवली. त्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचे मी गेलो होतो आणि लग्न पार पाडेपर्यंत लग्नाला सुद्धा मी स्वतः गेलो होतो. तर जर समजा आपण त्या मुलींना व्यवस्थित समजावून सांगितलं तर ह्या सुद्धा गोष्टी घडू शकतात. एवढंच या कार्यक्रमाच्या दृष्टीने आपल्याला सांगायचं आहे. आणि जास्तीत जास्त मुलींच्या आईंचा रोल चांगला असावा सगळ्यात महत्त्वाचं. कारण बरेचसे फोन आम्हाला येतात मुलांची की मुलगी बघा. पूर्वी काय व्हायचं की पूर्वी एकच उदाहरण मिळायचं की मला पुणे पाहिजे, मुंबई पाहिजे, सांगली पाहिजे, कोल्हापूर पाहिजे सुद्धा कोणी म्हणत नव्हतं. पुणे मुंबई पाहिजे एवढंच असायचं आणि इंजिनियर पाहिजे. पण आत्ता इंजिनियरचे सुद्धा फोन यायला लागले की आम्हाला मुलगी बघा. पूर्वी फक्त व्यापाऱ्यांचे किंवा इतर कर्मचारी म्हणजे इतर ठिकाणी काम करणाऱ्यांचे फोन यायचे, पण आता इंजिनियरचे सुद्धा फोन येतात की मला मुलगी बघा. डॉक्टरांचे सुद्धा फोन येतात की मला मुलगी बघा. म्हणजे फारच हे पुढे जायला लागले. त्या दृष्टीनं मुलींच्या आईनी, मुलींच्या वडिलांनी मुलींना व्यवस्थित सांगून आपल्याला महिलांनी मगाशी चांगलं मार्गदर्शन केलं आहे की वेळेत लग्न व्हावं. त्या प्रमाणे वेळेतच हे सगळं व्हावं. का व्हावं हे इथं जसं आपण सांगितलं तसंच आपापल्या घरी प्रत्येक आईवडिलांनी, पालकांनी त्यांना सांगावं. इतर जे सामाजिक काम करणारे त्यांनी त्यामध्ये मध्यस्थी करावी. आणि मध्यस्थीशिवाय आता हल्ली लग्न जमलं जरा थोडंसं कठीण आहे. डायरेक्ट पालकांनी फोन केला तर एकमेकांना उत्तर मिळत नाही. म्हणून मध्यस्थांची भूमिका जर आता थोडीशी वाढलेली, तेव्हा मध्यस्थी चांगली करावी एवढं त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगतो. आणि जसं आपल्या वधूवर परिचय मेळावा आपण घेतोय त्याचप्रमाणे सामुदायिक विवाह सोहळेसुद्धा आपण घ्यावेत अशी एक माझी आपली सूचना आहे. मी दरवर्षी बहुजन समाजामध्ये दरवर्षी आम्ही 50 लग्न करतो आणि आता हे 22 वर्ष आता पुढचं येणार हे मे 23वे वर्ष आहे कंटिन्यू. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड नाही. आजपर्यंत आम्ही दरवर्षी 50 लग्न करायचे ठरवले. त्याप्रमाणे आमच्याकडे दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये 50 लग्न होतात. त्यामध्ये सर्व धर्माचे, सर्व जातीचे होतात. फार तर ख्रिश्चन सोडून आत्ता मुस्लिम, बौद्ध धर्माची आणि हिंदू धर्माची, जैन धर्माची ही सगळ्या प्रकारची लग्न आमच्या सोहळ्यामध्ये होतात. तेव्हा तोही विचार आपण करायला हरकत नाही की जेणेकरून समाजाचे पैसे त्या
निमित्तानं वाचतील एवढं मी या कार्यक्रमाच्या आणि मेळाव्याच्या निमित्तानं सांगतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सर्व समाज बांधवांना नमस्कार. जय जिनेंद्र, जय कालिका. आज आपण अखिल भारतीय दिगंबर जैन कासार समाज संस्था व दिगंबर जैन समाज सांगली यांच्या एकत्रित संयुक्त विद्यमाने होऊ घातलेला वधूवर परिचय मेळावा त्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले दिगंबर जैन संस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्री पोपटरावजी डोरले साहेब, या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विजयानंद कासार, व्यासपीठावर उपस्थित असलेले कासार विचार मंचे बाळासाहेब मोहोळकर उर्फा ओझरहून आलेले आमचे मित्र, आमच्या खांद्याला खांदा लावून सतत अहोरात्र काम करणारे राहुल कोळपकर, साताराहून आलेले महेश कोकेळ, या व्यासपीठावर उपस्थित असलेले मुंबईहून आलेले आमचे बंधू, सर्व महिला मंडळ, या व्यासपीठावर उपस्थित असलेले नीताताई मंकानी, समोर बसलेले माझे सर्व समाज बांधव भगिनी, विशेषतः या सांगलीतील युवक वर्ग व सन्मती महिला मंडळ यांनी जे अहोरात्र प्रयत्न करून हा कार्यक्रम यशस्वी केला त्यांचे प्रथम अभिनंदन, आभार. सागरजी गोगडे यांनी सांगली शहराचा उल्लेख करून गेल्या 15 वर्षापासून कशी काम करून एकजूट करून समाज एकत्र आणल्याचा आपल्या प्रस्थानामध्ये वापर केला. आम्ही गेल्या 4 वर्षापासून समाज कामात हिरिरीने काम करत असताना बघितलं आहे की सांगलीमध्ये प्रत्येक वर्षी काही ना काही सामाजिक उपक्रम हा सांगली शहराचे समाज बांधव मोठ्या प्रमाणात घेत आहेत. आणि मी या 4 वर्षात 3 वेळा या इथं सांगलीला कार्यक्रमाला आलेलो आहे. आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करतानाच विद्यमान अध्यक्ष विजय अण्णा दीप प्रज्वलन करताना हातात हात होता आमचा, असाच हातात हात घेऊन आपण एकत्र काम करू, हे जे त्यांचे शब्द आमच्या हृदयाला भिडले. अण्णा तुम्ही जो शब्द दिला आणि सागरजी गोगडेंनी सांगितले की व्यासपीठावर बसलेले 3 दिग्गज, मी दिग्गज नाहीये, मी एक साधा स्वतः एक व्यावसायिक आहे, झेरॉक्स दुकान आहे, परंतु या व्यासपीठावर बसलेले तन मन आणि धन, मी तनाच्या स्वरूपात काम करतो. बाळासाहेब मोहोळकर मनाने काम करतात आणि अण्णा आता धनाने आमच्या सोबत जळलेले. यापुढे समाजाचं काम आम्ही तन मन धनाने एकत्र जरूर मोठ्या प्रमाणात करू. आजच्या समाजाच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचा एकत्रित प्रयत्न करू. गेल्या 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस पुण्याला वधूवर परिचय मेळावा झाला आणि कासार समाजाच्या जे काही ठोस निर्णय घ्यायचे होते त्याची सूचना आमचे जे सुभाषरावजी दगडे सर आहेत यांना एक सूचना केली की सर्व कासार समाजातील घटक आहेत, ज्या संस्था आहेत, त्यांना एकत्रित करण्याचं समन्वय तुम्ही करा. आणि त्यांनी समन्वय म्हणून मोठ्या प्रमाणात काम केलं. कासार समाजातल्या छोट्या छोट्या संस्थांना एकत्रित करून आमची एकत्र एक मीटिंग घेतली आणि त्या एकत्रित मीटिंग करून कासार समाजातल्या काही 4-5 मोठे ठराव घेतले, ते तुम्हाला माहिती आहेत. आणि हे सुभाषराव दगडे एकत्रीकरणाचं काम एका व्यासपीठावर आणण्याचं काम मोठ्या प्रमाणात करत आहेत. आज आपण अण्णा कासार असतील, मी असेल, बाळासाहेब मोहोळकर असतील, आपण सर्वजण येते एकत्र बघून तुम्हाला आनंद आहे का नाही? मोठ्या प्रमाणात याचाच आनंद आम्हाला पण आहे. परंतु काही समाज बांधव आपल्या घरात 4 भिंतीच्या नुसत्या व्हॉट्सअपवर या एकत्रीकरणाला विरोध करीत असतात. तो विरोध करण्याचं काम विरोध करणे आपलं सगळ्याचं आज आमचं ठरलंय. अण्णांनी माझ्या हातात हात देऊन शब्द दिला की आम्ही तुमच्यासोबत अहोरात्र आहोत. आम्ही पण एक शब्द देतो, सर्व समाज एकत्रित कासार या हेडखाली सर्वांनी एकत्र येऊन काम करायचं आहे. आजच्या या वधूवर परिचय मेळाव्यानिमित्त मी समोर बसलो. आमच्या महिला मंडळांनी ज्या विवाहाबद्दलच्या समस्या, वयाबद्दलच्या समस्या आपल्या समोर मांडल्या, याची गरज पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी असे कार्यक्रम व्हायला पाहिजेत.
जिथं जिथं वधूवर परिचय मेळावा होतो ते समस्यांचं पण उल्लेख व्हायला पाहिजे. आमच्या डॉक्टर ताई आता बोलल्या वयाबद्दलच्या, नीताताईंनी कायदेशीर मुद्दे मांडले. आज तुम्हाला सांगतो वधूवर परिचय मेळाव्यामध्ये आजच्या पिता किंवा आई वडिलांना समस्या आहे आपल्या मुलाचं लग्न जमणं, परंतु आमच्यासारखे सामाजिक काम करणाऱ्याला ज्याचं लग्न जमणार आहे लग्न होणार आहे त्यांच्या अडचणीत. पण आमच्यासमोर मोठा प्रश्न असा आहे की जुळलेले लग्न झालेले लग्न 6 महिन्यामध्ये डिस्प्यूट एवढे झाले आमच्यासमोर. आम्ही काम करताना आमचं सुद्धा डोकं काम करीना की 6 महिन्यात असं काय झालं. म्हणजे लग्न जुळण्यापेक्षा लग्न मोडण्याची समस्या 20% वाढलेली आहे. आजच्या घडीला 100% जेवढे लग्न झाले 20% डिस्प्यूट मॅटर आहेत, 10% घराच्या आत निघतात, 10% समाजात येत आहेत. पण यावर सुद्धा मंथन झालं पाहिजे. यावर सुद्धा जसं आता बाळासाहेबांनी म्हणले की आई वडिलांनी मुला मुलीच्या वयाकडं याच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे. त्याच अनुषंगाने आपण एक सामाजिक संघटक किंवा सामाजिक जबाबदारी म्हणून झालेले जे भविष्यात डिस्प्यूट होते त्यांचं कुठंतरी थांबलं पाहिजे. याबद्दल आपण जनजागृती करायला पाहिजे. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता प्रमुख पाहुणे म्हणून एक आम्हाला मान सन्मान दिला. सोमन क्षत्रिय कासार समाजाचा प्रतिनिधी म्हणून सागरजी म्हणले की बाबा अहोरात्र आम्ही समाजासाठी फिरतोय. आज सकाळी इथं तर संध्याकाळी हे तुमचं प्रेम आहे आणि तुम्ही दिलेली शक्ती आम्हाला हे काम करायला भाग पडते. आई जगदंबा असो आई कालिका असो यांच्या शक्तीने आम्ही हे काम करतोय. त्यांनी आम्हाला सूचना जशी होती तसे आमच्याकडून ही सामाजिक कार्य होत आहे. याच आजच्या या वधूवर परिचय पालक मेळाव्यामध्ये आमचा जास्त वेळ न जाता आम्ही सत्काराचा कार्यक्रम स्किप केला. तुम्ही याबद्दल खुश आहेत का नाही? तर अर्धा तास सत्कार केला असता. त्याबद्दल सर्वांचे व्यासपीठांचे मनपूर्ण आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय जिनेंद्र. ॲक्च्युली आजच्या समारंभाचा जो मेन कार्यक्रम आहे त्याला ऑलरेडी उशीर झालेला आहे, कारण मी अतिशय थोडक्यात बोलणार आहे, कारण त्याला मला बोलण्याशिवाय राहावे ना. सर्वप्रथम तुम्ही जे सर्व दुरून लोक आलेले आहेत त्यांचं आणखी मंचावर बसलेले बांडेकर साहेब आणखी बाकी सर्वांचं मी स्वागत करतो. आणखी जे वधूवर आलेले आहेत त्यांनी इथं काहीतरी लवकर निर्णय घ्यावा आणि त्यांचं लवकर कल्याण व्हावं असे मी सर्वांना शुभेच्छा देतो. आता ह्याच्यामध्ये मला 2-4 पॉईंट सांगायचे की पहिली गोष्ट तुम्ही अपेक्षा मर्यादित ठेवा. तुम्ही त्याच्याकडे किती आहे म्हणण्यापेक्षा तो निर्व्यसनी आहे का आणखी कर्तृत्वान आहे का. मी ज्यावेळी लग्न केलं तेव्हा माझं फक्त एकच भांडवल होतं, माझं शिक्षण. आणि नंतर आम्ही आमच्या नवरा बायकोनी एकमेकाला साथ देऊ आज आम्ही फार मोठं म्हणजे आमच्या दृष्टीनं म्हणा किंवा समाजाशी एक चांगलं कार्य केलं, मोठं ध्येय केले आणि आमच्या मुलांना सुद्धा अतिशय चांगल्या शिक्षण देऊन चांगल्या याच्यावर दिलेलं आहे. त्यामुळे तुमची त्याच्याकडे आता काय आहे, त्याच्या बापाकडे शेती आहे का, आणि शेती असेल तर मुलगी काय शेतात भाकरायला जाणार आहे का? नाही ना. मग कशाला तुम्ही शेती पिकी हा विचारता नाही विचार करताय. निर्वसनी आहे तो शिक्षित आहे, कर्तृत्वाना एवढंच लक्ष द्या. दुसरी गोष्ट अशी आहे आपला सगळा समाज हा एक वेगळ्या दिशेने चाललेला आहे. सर्व हिंदू समाज जैन समाज त्यांचा हा डिक्लाईन होतोय. तुम्ही आता लग्न उशिरा करताय, काही 10% तर 10-20% असे की ते लग्न करत नाहीत किंवा त्यांचे लग्न होत नाही. त्यामुळे आपला समाज हा पर्सेंटेज आहे डिक्लाईन झालेला आहे. त्यामुळे मुस्लिम सारखा समाज हा आपल्यामध्ये जो 8% होता आता तो 21% गेलेला आहे. असं जर झालं तर काही दिवसांनी आपल्याला जगणं सुद्धा मुश्किल होईल. म्हणून लग्न झालेल्या एक ठेव की कमीत कमी 2 प्रिफरेबली 3 मुलाचे जन्म देणं हे आपलं परम कर्तव्य समजलं पाहिजे. आणखी तुम्ही जे म्हणता की मला एकच बास झाला, अरे एक मुलगा झाल्यावर बास केला तर त्याला मुलगी द्यायला समाजात मुली जन्मायला पाहिजेत ना. तुम्ही ज्यांना एखादा मुलगा होता तो म्हणतो बास झाला. मुलं आता अलीकडे हा सुद्धा ट्रेंड आहे, मुलगी एखादी असेल तरी बास झाला असं म्हणतात. त्याच्याऐवजी त्याच्याच वेळी आपण जन्माला आल्यानंतर आपला हा जो मानव वंश आहे त्याची वृद्धी करणं किंवा त्याचं आहे तो तरी राखणं हे सगळ्यात आपलं परम कर्तव्य समजून त्या दृष्टीनं लवकर लग्न करावे, एकमेकाशी ॲडजस्ट करावी, अपेक्षा कमी करावी असं मी सगळ्यांना सांगतो.
आणि सर्वांचे लवकर लग्न व्हावे, त्यांनी करावेत असे सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. जय जिनेंद्र. दिगंबर जैन कासार समाज व जैन कासार सन्मती महिला मंडळ यांच्याकडून श्री माननीय विजय अण्णा कासार, माननीय शरद मांडेकर व विराजमान असलेले सर्व मान्यवर व इथे उपस्थित असलेल्या कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रतिभा ताई मामले, उपाध्यक्ष मंडळी ताई व सर्व महिला कार्यकारिणी सदस्य व इथं उपस्थित असलेल्या सर्व श्राविकांचा वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी आभार मानते.